गेल्या व्हिडिओमध्ये एकूण 9 धड्यांचा अभ्यास केलेला होता, हो ना? तर या 9 धड्यांचा अभ्यास केल्यानंतर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10वा धडा जो आपला आहे तो म्हणजे प्राचीन भारत संस्कृती याचा अभ्यास आपण या ठिकाणी करायचा आहे। याचा अभ्यास करत असताना या धड्यामध्ये एकूण तुम्हाला 5 पॉइंटचा अभ्यास करायचा आहे आणि यातलं जे जे महत्त्वाचं आहे ते नेहमी मी उच्चारत राहत असते किंवा तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थितरित्या सोप्या भाषेत करून देणार आहे, ते तुम्ही समजून घ्या आणि मग त्या आधारे आपण स्वाध्याय सोडवायचा आहे। प्रामुख्याने जे 5 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये भाषा आणि साहित्य हा पहिला पॉइंट आहे। प्राचीन भारताच्या अनुषंगाने साहित्य निर्मितीची परंपरा असेल, म्हणजेच वेगवेगळ्या भाषा असतील, या भाषेच्या माध्यमातून साहित्य निर्मिती कशी झाली हा घटक आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। म्हणजेच लेखनाचा समावेश कोणकोणत्या भाषेच्या माध्यमातून कोणकोणत्या साहित्याच्या माध्यमातून झालेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल। ठीक आहे, त्यानंतर लोकजीवन तुम्हाला अभ्यासायचं आहे। प्राचीन भारताच्या अनुषंगाने विज्ञान असेल, शिक्षणाची केंद्र, स्थापत्य आणि कला, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घ्यायची आहे। चला तर आता आपण एक एक पॉइंट आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत। त्यापैकी पहिला पॉइंट जो आहे तो म्हणजे भाषा आणि साहित्य या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहे। काय लक्षात घ्यायचं आहे? आपण भाषा आणि साहित्य या अनुषंगाने आपण माहिती करून घ्यायचं आहे। पहा, हा पहिला पॉइंट जो प्रकरण 10 मधला आपण अभ्यासायचा आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन की प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मिती जी आहे ही साहित्य निर्मिती ही अखंड चालत आलेली परंपरा आहे। बघा, मी काय सांगितलं की भारतासारख्या देशामध्ये साहित्य निर्मितीची परंपरा जी आहे ती अखंड चालत आलेली परंपरा आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। मग हे साहित्य जे आहे हे कोणकोणत्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला मिळतं? अशा कोणकोणत्या भाषा आहेत की ज्या भाषेच्या माध्यमातून ही साहित्य निर्मिती केलेली आहे, ते पहिल्यांदा आपण या ठिकाणी अभ्यासूया। बघा बरं, सुरुवातीला आता जसं तुम्ही मराठी, इंग्रजी, गणित हे सगळे विषय अभ्यासता, होय ना? तसं सुरुवातीला बाळांनो संस्कृत, अर्धमागधी, पाली, तमिळ अशा भाषा होत्या। कोणत्या भाषा होत्या? बघा, मी तुम्हाला सांगितलं तर पहिला आम्ही सांगितलं संस्कृत। आता सर्वसाधारण तुम्हाला हे माहिती आहे, कारण 8वी पासून आपल्याला असतं, आपल्या इथं त्या ठिकाणी घेतलं जातं, हे आपल्याला ज्ञात आहात या विषयी। आता त्यानंतर अर्धमागधी, अर्धमागधी ही भाषा सुद्धा होती की ज्यातून आपल्याला साहित्य मिळतं, साहित्याविषयी माहिती साहित्यातून मिळते हे आपण सांगता येतं। त्यानंतर पाली भाषा असेल ही होती, म्हणजे बघा काय काय मी सांगते। आणि त्यानंतर तमिळ या भाषेतून साहित्य आपल्याला पाहायला मिळतं। पण हे चारही मी जे तुम्हाला सांगितलं, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा असं त्या ठिकाणी प्रश्न येतो ना, त्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की भारतासारख्या देशामध्ये प्राचीन भारतीय साहित्य निर्मिती ही कोणकोणत्या भाषेतून स्पष्ट झालेली आहे माहिती मिळते, तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे। संस्कृत भाषेतून माहिती मिळते, अर्धमागधी भाषेतून माहिती मिळते, पाली भाषेतून माहिती मिळते, तमिळ भाषेतून माहिती मिळते। बाळांनो, 6व्या शतकापासून जेव्हा जैन ग्रंथ
बौद्ध ग्रंथ आणि पुराण ग्रंथाचा अभ्यास जेव्हा सांगितला जातो तेव्हा अर्धमागधी आणि या संस्कृत पाली या भाषेतूनच त्या ठिकाणी साहित्य आपल्याला समजत होतं. म्हणजेच या ठिकाणी मी फक्त तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे की आपल्याला साहित्य हे कोणकोणत्या भाषेतून मिळतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं तुमच्या? संस्कृत, अर्धमागधी, त्याचबरोबर पाली भाषा आणि तमिळ भाषा या 4 भाषा आपल्याला सांगितल्या जातात की ज्या भाषेमधून साहित्याची निर्मिती केलेली आहे किंवा झालेली आहे. आता यामध्ये प्रामुख्याने जे काही लेखन आहे हे कोणकोणत्या प्रकारच्या माध्यमातून आपल्याला लेखन सापडतं किंवा माहिती मिळते हाही मुद्दा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल धार्मिक साहित्य असेल, त्याचबरोबर व्याकरण ग्रंथ असतील, महाकाव्य असेल, नाटक असेल, कथा साहित्य असेल, अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश आहे. म्हणजे हे साहित्य जे आहे हे कोणकोणत्या लेखनामध्ये समाविष्ट केलेलं आहे किंवा कोणकोणत्या लेखनाचा समावेश, कोणकोणत्या प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे असंही तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाते. मग ते धार्मिक साहित्यातून आपल्याला मिळतं माहिती, या साहित्याच्या माध्यमातून जी भाषा सांगितली ती. त्याचबरोबर दुसरं आता मी तुम्हाला सांगितलं व्याकरण ग्रंथ, जे पुढे मी आता तुम्हाला बरीच माहिती त्या आधारे सांगणार आहे. महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश याच्यामध्ये होतो. या साहित्यामध्ये हे आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. म्हणजे आतापर्यंत मला 2 प्रश्न मी तुमच्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. एक म्हणजे प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मितीची अखंड परंपरा जी आहे यामध्ये साहित्य निर्मिती ही कोणकोणत्या भाषेतून झाली हे एक स्पष्ट होतं आणि त्यानंतर कोणकोणत्या लेखनाचा समावेश साहित्यामध्ये होतो हे यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यामध्ये सांगत असताना आताच मी सांगितलं धार्मिक साहित्य असेल, सांगितलं का बघा बरं कोणतं साहित्य? धार्मिक साहित्य असेल, हे पहिला सांगितलं. व्याकरण ग्रंथ असेल, हे दुसरं सांगितलं. व्याकरण ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं साहित्य व्याकरण ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. म्हणजे कुणी मांडलं? पाणिनीचं अष्टाध्यायी, हे मी तुम्हाला काय असतं हेही सांगणार आहे सोप्या भाषेमध्ये. किंबहुना महाकाव्य आताच मी तुम्हाला सांगितलं, तर महाकाव्यामधून सुद्धा या साहित्यामधून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आणि त्यानंतर नाटक असेल आणि कथा साहित्य असेल, अशा विविध साहित्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी याचा समावेश झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मुलांनो, आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही अभ्यास करताना पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की एक पॉइंट आहे संगम साहित्य. कोणता आहे? संगम साहित्य. मग तुम्हाला हे नवीन आहे की संगम साहित्य कशाला म्हणायचं किंवा काय आहे संगम साहित्य म्हणजे? तर संगम म्हणजे बाळांनो विद्वान साहित्यिक जे असतात बघा, मी तुम्हाला सांगते आहे संगम साहित्य जे आहे याबाबत माहिती. मग संगम साहित्य कशाला म्हणायचं किंवा नेमकं काय आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. तर संगम म्हणजे जे विद्वान असतात या विद्वानांच्या सभा होत असतात आणि हे विद्वान यांचे ज्या साहित्यिकांच्या सभा होतात त्यालाच संगम म्हणतात. त्यालाच काय म्हटलं जातं? संगम. म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या ज्या सभा होतात त्या सभेच्या माध्यमातून ज्या माहितीचं आदान प्रदान होत असतं म्हणजेच देवाणघेवाण होत असतं, त्या सभेच्या माध्यमातून चर्चा होत असते, यालाच संगम असं संबोधलं जातं. मग संगम साहित्य असा पॉइंट आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, होय ना? मग संगम साहित्याच्या माध्यमातून संगम म्हणजे आपल्याला लक्षात आलं की विद्वान लोक असतात,
हे तुमच्या लक्षात आलं का बघा बरं. आताच मी तुम्हाला सांगितलं की संगम साहित्य नेमकं कशाला म्हणायचं हे पण आपण त्या ठिकाणी जाणायचं आहे. आता संगम म्हणजे मी काय सांगितलं की जे विद्वान असतात, ज्या विद्वानांच्या सभा ज्या असतात त्या सभेच्या माध्यमातून जी काही या विद्वान साहित्यिकांच्या सभा चर्चा होते यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं सांगितलं, संगम. आणि संगम साहित्य कशाला म्हणायचं, या सभेमध्ये जी माहिती संकलित झालेली आहे त्यालाच संगम साहित्य असं त्या ठिकाणी ओळखलं जातं. संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ज्या सभेच्या विद्वानांच्या सभा होतात तिथे जी चर्चा होते त्या चर्चेच्या आधारे जी माहिती एकत्रित केली जाते त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, संगम साहित्य. आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या भाषेत संगम साहित्य म्हणजे आहे. सर्वात प्राचीन त्या ठिकाणी जे साहित्य आहे ते सगळ्यात प्राचीन साहित्य आपल्याला तमिळ भाषेतील आहे हे त्या ठिकाणी सांगता येतं. कोणत्या भाषेतील आहे, तमिळ भाषेतील आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता या साहित्यामध्ये दोन महाकाव्य सुद्धा आहेत. दोन काय आहे, महाकाव्य सुद्धा आहेत या साहित्यामध्ये. ही महाकाव्य कोणती हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. तर सगळ्यात म्हणजे सिल्लप्पधिकरम. बघा, सिल्लप्पधिकरम हे पहिलं महाकाव्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सिल्लप्पधिकरम. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर मणिमेखलाई, दुसरं कोणतं आहे, मणिमेखलाई. हे आपल्याला दुसरं महाकाव्य म्हणून या ठिकाणी सांगता येतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मी संगम कशाला म्हणायचं, संगम साहित्य कशाला म्हणायचं, तमिळ भाषेमध्ये सर्वात प्राचीन साहित्य आहे हे देखील आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि या साहित्यामध्ये जी महाकाव्य प्रसिद्ध झाली ती दोन महाकाव्य म्हणजे सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. बाळांनो, हे जे साहित्य आहे या संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची आपल्याला माहिती मिळते. आता बघा, दक्षिण भाग अभ्यासत असताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, पहिल्यांदा आपल्याला दिशा माहिती पाहिजे. आपण भारताच्या अनुषंगाने माहिती करून घेत आहोत. वरील बाजू म्हणजे उत्तर असते, खाली दक्षिण असतं, उजवीकडे पूर्व असतं आणि डावीकडे पश्चिम. मग आताच मी तुम्हाला सांगितलं की ही महाकाव्य प्रसिद्ध आहे आणि या साहित्यातून दक्षिण भारतातील म्हणजे हा भाग आला बघा, दक्षिण भारत म्हणजे हा भाग खालचा त्या ठिकाणी या भारतातील प्राचीन काळचा म्हणजे या दक्षिण भारतातील या भागामध्ये प्राचीन काळामध्ये जी राजकीय आणि सामाजिक कोणती राजकीय आणि सामाजिक स्थिती जी आहे ही सामाजिक स्थिती राजकीय स्थिती आपल्याला माहिती होण्यास मदत होते. बघा, संगम साहित्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की पहिल्यांदा संगम कशाला म्हणायचं, विद्वानांची सभा, या विद्वान साहित्यिक जे असतात त्यांची सभा होत असते. संगम साहित्य कशाला म्हणायचं, या सभेमध्ये संकलित केलेली माहिती जी असते त्याला त्या ठिकाणी संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीला जर बघितलं प्राचीन साहित्य हे आपल्याला तमिळ भाषेमध्ये मिळतं, हे तिसरं वाक्य सांगितलं. चौथं वाक्य मी आता तुम्हाला सांगितलं महाकाव्य जी प्रसिद्ध आहे त्या महाकाव्याची त्या ठिकाणी नावं सांगितली, सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई. आणि त्यानंतर सांगितलं की जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा या भारताच्या दक्षिणेकडं आपल्याला राजकीय आणि सामाजिक जीवन जे आहे या जीवनाची माहिती या ठिकाणी मिळते. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. जसं तुम्हाला संगम साहित्य सांगितलं तसं आता मी तुम्हाला धार्मिक साहित्य
होईल की धार्मिक साहित्यामध्ये कशा कशाचा समावेश त्या ठिकाणी होतो किंवा माहिती मिळते. तर धार्मिक साहित्य यामध्ये बाळांनो माहिती करून घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता. बघा मी काय काय सांगितलं. आगम ग्रंथ याच्यामध्ये 3 गोष्टी आपण लक्षात ठेवायचं धार्मिक साहित्यामध्ये. पहिलं मी काय सांगितलं, आगम ग्रंथ हे पहिलं. ओके, धार्मिक साहित्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे त्रिपिटक. दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे, त्रिपिटक हा घटक आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे भगवद्गीता. तिसरं भगवद्गीता. हे 3 ग्रंथ जे आहेत या 3 ग्रंथाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे ग्रंथ म्हणून आपण अभ्यासायचं आहे. आता आगम ग्रंथ पहिल्यांदा आपण बघू. ओके, ठीक आहे. आगम ग्रंथ हे जर बघितलं तर जैन आगम ग्रंथ जे आहे हे कोणत्या भाषेत होतं, तर ते अर्धमागधी भाषेत होतं. सुरुवातीला मी सांगितलं ना भाषा कोणत्या होत्या, तर हे कोणत्या भाषेमध्ये होतं, अर्धमागधी भाषेमध्ये होतं. सगळ्यात म्हणजे सौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये त्या ठिकाणी लिहिलेले आहे. बघा, वर्धमान महावीर की जे या जैन धर्मामध्ये 24वे तीर्थंकर म्हणून सांगितले जातात. तर अशा या वर्धमान महावीरांचा उपदेश जो आहे तो उपदेश या आगम ग्रंथामध्ये संकलित केलेला आहे. संकलित म्हणजे एकत्रित केलेला आहे. कोणत्या ग्रंथामध्ये, आगम ग्रंथामध्ये. कोणाची माहिती संकलित केलेली आहे, वर्धमान महावीरांची माहिती संकलित केलेली आहे. त्याचबरोबर अपभ्रंश भाषेमध्ये महापुराण असेल, चरित्र असतील, कथा असतील असे वाङ्मय आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धसेन दिवाकर यांनी समयी सूक्त या न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिलेला आहे. मी तेही तुम्हाला आधी सांगितलं. एकतर अर्धमागधी असेल, पाली भाषा असेल, संस्कृत असेल, त्याचबरोबर आता सांगितलं तमिळ भाषा असेल. तर अशा वेगवेगळ्या भाषेतून म्हणजे प्राकृत भाषा असेल अशा भाषेतूनच आपल्याला ते साहित्य पाहायला मिळतं. त्याचबरोबर विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यामध्ये रामकथा लिहिल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. हरिभद्रसुरींचा समराई चकहा व उद्योतन सुरींचा कुवलय मालाकहा असेही ग्रंथ प्रसिद्ध आहेत ते आपल्याला सांगता येतं. थोडक्यात कोणाचे ग्रंथ कशासाठी प्रसिद्ध आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की जिथं जोड्या जोडा म्हणून प्रश्न असतो त्यासाठी आपल्याला हे अत्यंत उपयुक्त आहे. तर त्रिपिटक मगाशी मी तुम्हाला सांगितलं. त्रिपिटक म्हणजे याच्यामध्ये ती म्हणजे 3. त्रिपिटक म्हणजे 3 पीठक याच्यामध्ये आहे. पीठक म्हणजे काय, पेटी. पीठक म्हणजे काय, पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ आपण पेटी म्हणून न घेता विभाग म्हणायचा. त्रिपिटक, पीठक म्हणजे पेटी जरी असलं तर इथं आपण अर्थ घेताना त्याचा अर्थ असा होतो विभाग. 3 विभाग जे आहेत हे आपण त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मग हे कोणत्या भाषेत आहे, तर बाळांनो त्रिपिटक हे पाली भाषेत आहे. कोणत्या भाषेत आहे, पाली भाषेत आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य यामध्ये येतं म्हणून त्याला त्रिपिटक असं त्या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. त्यापैकी पहिलं आहे सुत्त पीठक. पहिलं कोणतं आहे, सुत्त पीठक. हे पहिलं त्रिपिटकामध्ये आपल्याला सांगता येतं. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय आहे सुत्त पीठकामध्ये, तर गौतम बुद्ध आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या गौतम बुद्धांच्या उपदेशाची जी वचनं आहे ही वचनं याच्यामध्ये एकत्रित केलेली आहे. कारण या वचनांनाच त्या ठिकाणी सुत्ते असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सुत्ते. बघा म्हणजे पहिलं मी काय सांगितलं, सुत्त
सांगितलेली वचनं जी आहे ही एकत्रित केलेली आहे. ही वचनं सांगत असताना याच्यामध्ये या वचनांनाच काय संबोधलं जातं म्हणून सांगितलं, सुक्ते असं संबोधलं जातं. यानंतर दुसरा पीठक आहे विनय पीठक. दुसरं कोणतं आहे? विनय पीठक. विनय या शब्दाचा अर्थ इथं येतो नियम. याचा अर्थ काय आहे? नियम. हे आपण लक्षात ठेवायचं. यामध्ये बौद्ध संघामध्ये जे भिक्खुनी जे असतात त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं वागावं, कारण बघा त्यांचा विहार असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवचन देत असतात, उपदेश देत असतात, माहिती देत असतात. मग त्यांनी लोकांना हे सांगतात. याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे विनय पीठकामध्ये? तर काही नियम आहे की या बौद्ध संघामध्ये भिक्खू म्हणजेच बौद्धांचे जे अनुयायी होते ते अनुयायांना असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं की मानवी जीवन जगत असताना आपल्याला काहीतरी नियम पाहिजे. या नियमांच्या आधारे आपलं जीवन सुखकर कसं होतं, दुःख हे निरामय कसं होतं, हे यामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये हे करत असताना आपण कसं वागावं याबाबतचे असणारे नियम जे आहे हे विनय पीठकामध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? हे दुसरा पॉइंट आहे. आणि तिसरा आहे अधिधम्म पीठक. आता अधिधम्म पीठक म्हणजे काय? तर याच्यामध्ये सुद्धा गौतम बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान समजावून सांगितलं गेलं आहे. कारण याच्यामध्ये काही अर्थकथा सांगितलेल्या आहेत. अट्टकथा असं देखील त्याला संबोधलं जातं. आणि एक प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचं अनुभव जे आहे हे अनुभव सांगणाऱ्या गाथा यामध्ये आपल्याला अधिधम्म पीठकामध्ये म्हणजे समजतात. याच्यामध्ये फेरी गाथा या ग्रंथात संकलित म्हणजे एकत्रित केलेले आहे. आणि त्या गाथा सगळ्या आपल्याला पाली भाषेतूनच माहिती होतात. कारण गौतम बुद्धांचा इतिहास जेव्हा आपण जाणतो, त्यांचा जेव्हा पूर्व इतिहास आपल्याला समजतो, तेव्हा तो सगळा आपल्याला पाली भाषेतूनच आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आणि त्यानंतर आहे ते म्हणजे भगवद्गीता. आता भगवद्गीता म्हणजे हिंदूंचा अतिशय पवित्र ग्रंथ, महाभारताचाच एक भाग म्हणून आपण याच्याकडे पाहतो. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळी भगवद्गीताचा अभ्यास करतो तेव्हा असा उल्लेख आहे की आपण कोणतंही काम करत असताना कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाही. म्हणजे असं म्हटलं जातं बघा, फळाची अपेक्षा न धरता प्रत्येकानं आपलं कर्तव्य आपण करत राहिलं पाहिजे. जर आपण आपलं कर्तव्य आपल्याला जर करायचं असेल तर कोणती कर्तव्य म्हणजेच काय, मला हे योग्य आहे, मला करायचं आहे आणि मला ते केलं पाहिजे. बरोबर आहे का? आणि म्हणून बाळांनो कुठल्याही फळाची आशा न धरता प्रत्येकानं आपापलं कर्तव्य करणं हेच या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही देखील अभ्यास कोणासाठी करणार आहात? तुमच्यासाठी करणार आहात. तुम्ही दुसऱ्यांसाठी ना आईवडिलांसाठी करणार आहात ना शिक्षकांसाठी करणार आहात. बरोबर आहे ना? तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण अभ्यास केलं तर आपल्याला चांगले गुण मिळणार आहे. हेच भगवद्गीताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ईश्वराची भक्ती करत असताना या भक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे, सगळ्यांसाठी आहे, हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या इसवी सणाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य सुद्धा होऊन गेले. ज्ञान वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला आणि उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता ही जी भाष्य आहे ही लिहून त्याचा अर्थ देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या भारताच्या चारही दिशांना जर आपण बघितलं, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी या 4 ठिकाणी आपल्याला मठाची स्थापना सुद्धा केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र म्हटलं तर कौटिल्य, की ज्या कौटिल्यानं अर्थशास्त्र हे खऱ्या अर्थानं हा ग्रंथ त्यानं लिहिलं आणि खऱ्या अर्थानं उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याबाबत सविस्तर माहिती
केलेलं आहे. यामध्ये खूप अजून काही सांगण्यासारखं आहे, पण आता आपण फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून संगम साहित्य, धार्मिक साहित्य, संगम कशाला म्हणायचं, संगम साहित्य कशाला म्हणायचं, यामध्ये महाकाव्य कोणती महत्त्वपूर्ण आहे, दक्षिण भारतामध्ये खऱ्या अर्थानं कशाला महत्त्व दिलं जात होतं, कशाची माहिती आपल्याला मिळते, किंबहुना धार्मिक साहित्य की ज्यामध्ये आपण आता 3 ग्रंथ महत्त्वाचे म्हणून सांगितलं. एक म्हणजे आगम ग्रंथ म्हटलं तर भगवान महावीर, वर्धमान महावीर यांची ओळख आपण सांगता आली पाहिजे. दुसरं म्हणजे या ठिकाणी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कागदी भाषेतून महावीरांनी दिलेले उपदेश, महावीरांच्या बाबत असणारी माहिती आपल्याला यातून कळते. दुसरं सांगितलं पीठक म्हणजे 3 पीठक, पीठक म्हणजे पेटी, पण त्याचा अर्थ विभाग आपण घ्यायचा आहे. याच्यामध्ये स्तुतपीठ, विनयपीठ, अभिधम्म पीठ अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण 3 पीठकाची माहिती आणि ती पीठक माहिती जेव्हा घेतो तेव्हा गौतम बुद्ध येतात आणि भगवद्गीता म्हणजे हिंदूंचा पवित्र ग्रंथ की ज्यामध्ये आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी आपलं कर्तव्य करत राहिलं पाहिजे याबाबतचा असणारा संदेश, ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सगळ्यांना त्या ठिकाणी कसा आहे, खुला आहे, अशी सविस्तर माहिती या माध्यमातून दिलेली आहे. याबाबतच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. याबाबत असणारे प्रश्न आपण पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून वहीमध्ये लिहायचा आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा मुद्दा त्या ठिकाणी अभ्यासू.